आज सकाळी सकाळीच पाऊस पडत होता. टिफिनसाठी आज मी लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या बनवल्या होत्या. लाल भोपळ्याची तिखट पुरी आणि चहा खूप भारी लागत होतं. तर हा भोपळा मी आणला होता घाऱ्या बनवण्यासाठी. मी कधी घाऱ्या बनवल्या नव्हत्या, त्यामुळे मी आईला याची रेसिपी विचारली. तर इथे मी भोपळा स्वच्छ करून घेतला, किसून घेतला. नंतर भोपळा आणि गूळ शिजवून घेतलं. थंड झाल्यानंतर त्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर मिक्स केली आणि त्यामध्ये गव्हाचे पीठ ॲड केले. तर यामध्ये मावेल इतके गव्हाचे पीठ ॲड करायचे आणि असा हा डो इथे बनवून घेतला. तूप लावून डो मी इथे 2 ते 3 तास रेस्ट करण्यासाठी ठेवला होता. त्यानंतर बटर पेपरवरती थापून मी इथे घाऱ्या बनवल्या आहेत. लाटूनसुद्धा पुरीप्रमाणे या घाऱ्या बनवता येतात. वरती मस्त खसखस लावली, त्यामुळं छान खमंग अशा या घाऱ्या होतात आणि घाऱ्या तळून घेतल्या. खूप छान टेस्टी घाऱ्या झाल्या होत्या. लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या मी पहिल्यांदा बनवल्या आणि त्यासुद्धा खूप टेस्टी झाल्या होत्या.